निश्चित हिरवळच इकडं बघा तिकडं मस्त फ्रेश ऑक्सिजन घेण्यासाठी बारामतीकरांना. कसं काय मिनी महाबळेश्वर नाथमध्ये काहीतरी. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आहे आपला डेली ब्लॉगिंग चॅलेंजचा 4था दिवस. आणि आज सकाळ पहाटेच्या 6 वाजता मी आलोय बघा आपल्या बारामतीमधल्या नक्षत्र गार्डनकडं. हे आहे आपला CC रोड. इकडं साईडने चालायला आहे. इथं रस्ता आहे. लाईटिंग वगैरे सगळं मस्त असतंय. पण आता जरा दिवस झाल्यामुळे लाईटी बंद झाल्या. तिथं कलरच्या लाईटी त्या असतात, गाणी लावलेल्या असतात. तर चला आज तुम्हाला दाखवतो बारामतीमधलं नक्षत्र गार्डन किती भारी आहे. तुम्ही जर बारामतीतला असला तर नक्की नक्षत्र गार्डनला या आणि आला असला तर मला कमेंट करून सांगा. तर चला तुम्हाला दाखवतो. आणि इकडे बघा रस्त्याच्या साईडला असं व्यायाम करायचं पण लावलेलं आहे. सगळे एकदम भारी बारामतीत बघा. इकडं बघा खाली आल्यावरती इथे VP शाळा आणि इकडल्या साईडला आहे सभागृह आणि इकडल्या साईडला आहे नक्षत्र गार्डन. चला आपल्याला जायचं नक्षत्र गार्डनकडं. आणि इकडं बघा आतमध्ये दिसतं डायरेक्ट कशी झाड आहे एकदम मस्त फुलाची बिलाची. अजून पण पुढं आहे इथं. तर मित्रांनो ही बघा ही आहे नक्षत्र गार्डन आपलं. आणि इथं आपल्याला जायचं बघा सकाळी किती गर्दी किती गाड्या लागल्या तर. आणि काय माणसं चलत नाही ती पण वेगळीच. भरपूर गर्दी होती बघा सकाळ माणसं एकदम हेल्दी असतात. त्यामुळे बारामतीतली नक्षत्र गार्डनला येतात सकाळ म्हणून. चला आपण पण जाऊ बघू कसं आहे वातावरण आणि तुम्हाला पण दाखवतो. चला तर मित्रांनो नक्षत्र गार्डनच्या इथं बघा साईडने असं गोल रनिंगसाठी इथं मध्ये सेंटर आहे. आणि त्याच्या सेंटरच्या इकडल्या साईडला की अशी हिरवी सगळी झाड आहेत बघा वेगळी. इथं लावल्यात फुलांची इथं लिंबाची इथं खाली चिंचाची इथं असं वेगळं. तेव्हा तिकडं आंब्याची इथं हवं पण आलं तर हे बघा अशी वेगवेगळी झाडं इथे लावलेली आहेत एकदम मस्त फ्रेश ऑक्सिजन घेण्यासाठी बारामतीकरांना. आणि इकडे बाबा बाकीची रनिंग पण करतं. तुम्हाला सूर्य दाखवतो आत्ताच वरती आलाय बाबा. हे बघा नक्षत्र गार्डनचं बघा तिकडून एंट्री इथं आलं. तिकडं असं गोल फिरून जाता येतं. आम्ही पण असं चालू आहे असं इकडं. आता इथून तिकडं जाता येतं. तिकडून असं लांब गोल याडा मारून तिकडून असं येता येतं. आणि इथून इकडं जाता येतं. तर असं भरपूर मोठं लय मोठं आहे बघा नक्षत्र गार्डन. लय हिंडलो आता कुणीकडे जावं ती कळना. घराकडे जावं म्हणतोय. बघा थोडा अजून तुम्हाला दाखवतो नेचर व्ह्यू जरा इथला आणि मग जातो घराकडं. इकडं बघा आंब्याच्या बाग आहे इकडे. इथून डायरेक्ट जाता येते असं काहीच नाही मध्ये. तिकडून मी म्हणलं जाता यायचं नाही तिथं होतं तवा. आता इथं आल्या इथून डायरेक्ट जाता येते. त्या दिवशी दुसऱ्यांना दाखवलं होतं आज आम्ही करणार म्हणायचं काय. आणि मित्रांनो इकडं सेंटरला काहीतरी काम चालू आहे. आपण ते पण बघू नक्की काय आहे तुम्हाला दाखवतो. चला बघा इथं चाललंय काहीतरी. काय ऑफिस करतात का काय करतात काय माहिती. मस्त आहे एकदम
भारी वातावरणामध्ये. आणि इकडल्या साईडला बघा इथं पण सगळ्यांचं चाललंय काहीतरी योगासन ही ती. लय मस्त मस्त लोकेशन आहे बघा इथं फोटो बिटो काढायला. पण यायचं कधी टायमिंगमध्ये चालू होतं सकाळी, टायमिंगमध्ये बंद, नंतर डायरेक्ट संध्याकाळी चालू, असा विषय आहे. इथं नाव द्या त्यानं, इथून एंट्री, आतमध्ये काहीतरी तिकडून पण आहे, पलीकडून पण असन पंचायत समितीवानी दिसतंय, तिकडून पण आहे पंचायत समितीवानी दिसतंय. काय होईल हा. चला, भरपूर आव्हान उशीर झालं इथे. आता जाऊ आपण घराकडं, येऊ नंतर कधी परत नक्षत्र गार्डनला. चला घरी जाऊ, घराचा रस्ता दाखवतो तुम्हाला आपल्या. आणि बघा इथं आतमध्ये एंट्री केल्या इकडे जायला आहे बघा रस्ता. तर इकडला रस्ता असा जातो आणि इकडून जी रस्ता होता ना आपण दाखवला होता तिकडून ती येतो. लय भला मोठा असा राऊंड आहे बघा रनिंगसाठी. आणि इथंच इकडल्या साईडला विहीर पण आहे बघा. बघा गाड्या अजून येतात. कस काय मिनी महाबळेश्वर बघा, निश्चित हिरवळ जिकडं बघा तिकडं. तर मित्रांनो चला भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये, म्हणजेच ब्लॉगिंग चॅलेंज डेचा 5व्या दिवसामध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय.